नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिलाई कामाचं नियोजन आणि कामाचा स्पीड जो आहे तो कसा जास्तीत जास्त वाढवायचा हे पाहायचं आहे। तर हा व्हिडिओ छोटासाच असणार आहे आपला। मी महत्त्वाच्या टिप्सच तेवढ्या सांगणार आहे, जास्त आपण मोठा व्हिडिओ करणार नाही। ज्या महत्त्वाचे पॉईंट असतात ते सांगणार आहे, जेणेकरून तुमचं ब्लाऊजचं जे आहे ते स्पीडसुद्धा वाढेल आणि तुमचं जे बिझनेस आहे ब्लाऊजचा टेलरिंगचा तो ग्रो होईल। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ज्या कस्टमरने आपल्याला जे ब्लाऊज दिलेलं आहे त्याची सर्व माहिती जी आहे ते अगदी व्यवस्थित अशी लिहून घ्यायची आहे। त्यांना कधी ब्लाऊज हवा आहे किंवा कोणता गळा काढायचा आहे, परत जे तुम्हाला ब्लाऊज 2 दिवस आधी द्यायचे आहेत ते ब्लाऊज पहा। समजा तुम्हाला परवा जर ब्लाऊज कस्टमरला द्यायचा असेल तर ते काय करायचं आहे, आज कट करून ठेवायचा आहे, म्हणजे उद्या तुम्ही तो पटकन स्टिच करू शकता आणि तो कस्टमरला वेळेत देणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही कस्टमरला ब्लाऊज जे आहे ते वेळेवर देता तेव्हा कस्टमरसुद्धा खुश होतं, म्हणजे आपण वेळेवर ब्लाऊज देतो म्हणून कस्टमरसुद्धा आपल्याकडे येतं आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये एवढं परफेक्ट व्हा, एवढं परफेक्ट फिनिशिंग द्या ब्लाऊजला की कस्टमर परत तुमच्याकडे आलंच पाहिजे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामामध्ये फिनिशिंग ठेवणं महत्त्वाचं आहे। आणि पहा कस्टमरला जर तुमचा व्यवसाय नवीन असेल त्या भागामध्ये तर तुम्ही बाहेर जे टेलर आहेत, म्हणजे तुमच्या जवळपास काही टेलर असतील तर त्यांच्यापेक्षा थोडी शिलाई जी आहे ती आपण कमी ठेवायची आहे। कमी ठेवल्यामुळे काय होईल, कस्टमर जे आहेत ते तुमच्याकडे येतील। तुमच्या कामामध्ये परफेक्टपणा असल्यामुळे सुद्धा तुमच्याकडे कस्टमर येतील। काही गडबड करून शिवायचं नाही, प्रत्येक काम जे आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे। कारण पहा टेलरिंग कामामध्ये मेहनत खूप आहे, कारण ब्लाऊज कट करायचा, परत ते शिवायचं आणि पहा आता काय करायचं, कामाचं नियोजन कसं करायचं आहे। जर आता हे ब्लाऊज जे आहेत ते जर मला उद्या शिवायचे असतील, स्टिच करायचे असतील तर पहा असे अस्तर जे आहेत, आता या इथे हे अस्तर जे आहेत ते आधीच आणून ठेवायचे आणि पहा हे सर्व मी मॅचिंगचे अस्तर असे आणून ठेवलेले आहेत। तर हे ज्या त्या ब्लाऊजवरती असे पहा हे मॅच होत आहेत, तर या पद्धतीने आणून ठेवायचे। परत याची रीळसुद्धा आधीच आणून ठेवायचे आहेत, एकदम गडबड करायची नाही। आदल्या दिवशी सर्व शिवायच्या आदल्या दिवशी हे सर्व आपल्याला करायचे आहे। अस्तर आणायचे आहेत, रीळा आणून ठेवायचे आहेत। आता हे आपण केलं की काय करायचं आहे, आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपल्याला हे ब्लाऊज उद्या शिवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे जे ब्लाऊज आहे, कितीही उशीर झाला तरी चालेल, पण हे जे ब्लाऊज आहेत ते आपल्याला कट करून ठेवायचेच आहेत। आणि याच्याबरोबर जेव्हा आता हा समजा मी ब्लाऊज कट केला तेव्हा याच्यामध्ये एक रीळ घालायची, म्हणजे मॅचिंग बरोबर याची रीळ घालून हे जे ब्लाऊज आहे ते असं गुंडाळून असं बाजूला ठेवून द्यायचं आहे। असे तुम्ही 5 ते 6 तुम्हाला जेवढे होतात तेवढे तुम्ही ब्लाऊज कट करून ठेवा। आणि पहा तुमचे ब्लाऊज जे आहेत ते दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी 2 ब्लाऊज शिवतात त्या ठिकाणी तुमचे 5 ते 6 ब्लाऊज जे आहेत ते होणारच आहेत। या पद्धतीने करायचं। त्याचबरोबर आपल्याला मशीनची सुद्धा काळजी घ्यायची आहे। मशीनची साफसफाई करायची, तेल करायचं, सुई व्यवस्थित आहे का पाहायची, जर सुई व्यवस्थित नसेल तर सुईसुद्धा लावून ठेवायची आहे। मशीनची टीप व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे। हे काम झालं की आता पहा आपण हे सुद्धा कट करून ठेवलं की पहा दुसऱ्या दिवशी आपण लगेच ब्लाऊज शिवायला बसू शकतो। जर तुम्ही हे ब्लाऊज उद्या कटिंग केले आणि उद्या स्टिच केलं तर तुमचे जास्तीत जास्त 2च ब्लाऊज होतील, यामुळे तुमच्या कामामध्ये स्पीड राहणार नाही। आदल्या दिवशी कट केल्यामुळे पहा उद्या आपण जेव्हा ब्लाऊज स्टिच करू तेव्हा तुमचे 5 ते 6 ब्लाऊज होतील, मग हा तुमचा कामाचा जो स्पीड आहे तो वाढणार आहे। तर जेव्हा तुम्ही रोज अशा पद्धतीने 5 ते 6 समजा, काही मैत्रिणी 10 ते 12 सुद्धा ब्लाऊज शिवतात, पण मी सांगते 5 ते 6 जास्तीत जास्त होतील।
कारण घरचं काम भरपूर असतं, प्लस आपल्याला सर्व काही बघूनच ब्लाऊज शिवायचे असतात. तर मी तुम्हाला या इथे जास्तीत जास्त 5 ते 6 सांगते. होत असतील कोणाचे 10 ते 12, मला त्याविषयी काही म्हणायचं नाही. तर या पद्धतीने करायचं. आणि पहा, ब्लाऊज पेपर कटिंग तुम्ही ठेवायचं आहे तयार. जर तुम्ही पेपर कटिंग करून मग तुम्ही जर ब्लाऊज कट करत असाल, परत स्टिच करत असाल, तर पहा जास्त होणार नाही. आणि काही मैत्रिणींच्या घरी जर लहान बाळ असेल तर पहा जास्त काम अजिबात होत नाही. आणि कस्टमरची व्यवहार जे आहे ते अगदी व्यवस्थित ठेवायचे आहेत. आपली काही चूक असेल तर तीसुद्धा मान्य करायची आहे. ब्लाऊजमध्ये स्टिचमध्ये जर काही झालं समजा, तर आपली चूकसुद्धा मान्य करायची आहे. लगेचच आपण काही उलट बोलायचं नाही. काही कस्टमर बोलतात, पण ते आपण ऐकून घ्यायचं आहे. काही कस्टमरला सवय असते, तर ते पहा आणि परफेक्टच ब्लाऊज देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठेही आपली शक्यतो चूक होणार नाही. आपण ते परफेक्ट देण्याचा प्रयत्न करतच असतो आणि आपण मेहनतसुद्धा खूप घेत असतो ब्लाऊज परफेक्ट यावं. तरीसुद्धा कधी होतं, ब्लाऊजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोच. जर झाला तर तो मान्य करा. कस्टमरशी वाद घालत बसायचा नाही. याने व्यवहार व्यवस्थित राहतो आणि कस्टमरसुद्धा आपल्याकडे परत येतात, बोलणं जर व्यवस्थित असेल तर. नाहीतर पहा येत नाहीत. त्यामुळे तुमचा बिझनेससुद्धा ग्रो होणार नाही. परत ब्लाऊज व्यवस्थित टाईम टू टाईम द्यायचा प्रयत्न करायचा. यामुळे सुद्धा कस्टमर आपल्याकडे येतात, कारण वेळेवर देणंसुद्धा खूप गरजेचं असतं. आणि जसं मी या इथे सांगितलं त्या पद्धतीने करायचं. तुम्ही ब्लाऊज कटिंगमध्ये सुद्धा कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करा, अगदी काळजीपूर्वक कटिंग करा आणि ब्लाऊजमध्ये फिनिशिंग चांगली आणायचं. जेवढं तुमचं ब्लाऊजमध्ये परफेक्ट फिनिशिंग येईल तेवढं तुमच्याकडे कस्टमर जास्तीत जास्त येणार आहे. आणि शिलाईचे रेट जे आहेत ते कमी ठेवायचे जरा. एवढे म्हणजे कमी ठेवायचे म्हणजे किती, आपली शिलाई निघली पाहिजे. परत तुम्ही जे काही लेस वापराल, किती लेस वापरता, किती रुपये मीटरची लेस वापरता ते मायनस करायचे. नॉड वापरत असाल तर त्याचे मायनस करायचे. आणि ते जाऊन आपल्याला शिलाई आपल्या हातात आली पाहिजे. या पद्धतीने आपण त्याचा जो पूर्ण हिशोब आहे तो करून आपण या इथे शिलाई द्यायची आहे. तर बाहेरील टेलरपेक्षा तुम्ही 10 ते 20 रुपये कमी करून ठेवा. आणि पहा जास्तीत जास्त खूप पण कमी करायचं नाही, कारण ते आपल्याला सुद्धा परवडलं पाहिजे. आणि वेळेवर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. कस्टमरला आपण वेळेवर जर ब्लाऊज दिलं तर कस्टमर खुश होतं पहा. आणि आपलं कटिंग पाहत जा. मी एकदम परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवत आहे. आपला मोफत शिवण क्लास चालू आहे. मोफत शिवण क्लासमध्ये मी 30, 32, 34 आणि 36 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे. तर ब्लाऊज तुम्ही कटिंग करायच्या आधी पेपर पॅटर्न तयार ठेवायचे आहेत आणि मग ब्लाऊज कटिंग करायचं आहे. याने आपला वेळसुद्धा खूप वाचतो. जर कुठे कमी जास्त करायचं असेल, समजा मुंढा, उंची, तर ते तुम्ही पेपर पॅटर्नवरून कमी जास्त करू शकता. ज्या मैत्रिणी पहा भरपूर ब्लाऊज शिवतात त्या पटकन कमी जास्त उंचीसुद्धा करतात, कटोरी कमी जास्त करतात, मुंढ्यामध्ये सुद्धा कमी जास्त करतात. तर त्या पद्धतीने आपण करायचं आणि हा आपला जो बिझनेस आहे तो पुढे न्यायचा आहे. या बिझनेसमध्ये कष्ट भरपूर आहे, तर ते कष्ट करायचे आपल्याकडे ताकद असली पाहिजे, तरच हा आपला बिझनेस जो आहे तो ग्रो होणार आहे. तर पहा, हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.